नमस्कार मंडळी. तर तुम्ही पाहत आहात मराठी कॉर्न यूट्यूब चॅनल. तर याच मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण या जलसंपदा विभागाअंतर्गत सरळ सेवा ही भरती निघालेली आहे. तर याबद्दल सविस्तर आणि थोडक्यात माहिती पाहणार आहोत की कशा प्रकारे ही भरती म्हणजे सरळ सेवा भरती निघालेली आहे, पात्रता काय आहे, कशा प्रकारे याच्यामध्ये वेतन श्रेणी असणार आहे आणि जो काही फॉर्म भरायचा कालावधी आहे, दिनांक आहे, तो कधीपासून चालू होत आहे. तर या बाबतीत आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही ही जी काही अधिकृत जाहिरात आहे ती पाहत असाल की महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात ही निघालेली आहे. तर या जलसंपदा विभागाअंतर्गतची गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागाअंतर्गतच्या 7 परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकूण 4497 पदाच्या सरळ सेवा भरतीकरिता पात्र उमेदवाराकडून विभागाच्या वतीने जी काही त्यांची वेबसाईट आहे की wrd.maharashtra.government या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 11/2023 ते दिनांक 24/11/2023 या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहे. तर या सरळ सेवा भरतीकरिता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 3/11/2023 ते 24/11/2024 या कालावधीत तुम्ही या सरळ सेवा भरतीकरिता म्हणजे जी काही जलसंपदा सरळ सेवा भरती आहे याकरिता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि हिची जी काही एक्झाम होणार आहे तर त्या एक्झाम बद्दल सुद्धा इथे सांगितलेलं आहे की परीक्षा केंद्रावर ऑनलाईन कम्प्युटर बेस टेस्ट परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे याची ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही परीक्षा होऊ शकते. तर याच्या मार्फत म्हणजे कम्प्युटर बेसच्या माध्यमातून ही टेस्ट घेण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये पदनाम संवर्ग हे 14 आहेत आणि या 14 पदनाम संवर्ग अंतर्गत 4497 पदाच्या सरळ सेवा भरतीकरिता ही जी काही जाहिरात आहे त्यांनी प्रकाशित केलेली आहे. तर आपण कोणकोणते पद आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात. तर तुम्ही पाहत असाल की ते पदनाम आणि संवर्ग दिलेले आहे की वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब अराजपत्रित 1, नंबर 2 निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित नंबर 2. तर असे इथे हे जे काही पद आहेत त्यांच्या समोर वेतन श्रेणी आहे आणि एकूण पदे आहेत. तर तुम्ही पाहत असाल ही समोरची काही मी माहिती सांगत नाहीये परंतु किती पद आहेत आपण त्याच्याबद्दल जाणून घेत आहोत. नंबर 3 आहे की कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क याच्यासाठी 1 आणि 13 अशी पदे आहेत. त्याच्यानंतर नंबर 4 भूवैज्ञानिक सहाय्यक गट क. नंबर 5 आहे आरेखक गट क. नंबर 6 आहे की सहाय्यक आरेखक गट क. 7वा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क. नंबर 8वा आहे की प्रयोगशाळा सहाय्यक गट क. आणि नंबर 9वा आहे बघा अनुरेखक गट क. त्याच्या अंतर्गत 10वा नंबर जो काही आहे की दप्तर कारकून गट क. त्याच्यानंतर 11वा आहे मोजणीदार गट क. 12वा आहे कालवा निरीक्षक गट क. 13वा आहे सहाय्यक भांडारपाल गट क. आणि 14 आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क. तर असे पद आहेत जेणेकरून 14 पदनाम आहेत आणि या 14 पदांतर्गत 4497 सरळ सेवेची ही भरती होत आहे. तर अशा प्रकारची जी काही जलसंपदा भरती आहे निघालेली आहे आणि याच्यामध्ये जी काही परीक्षा होणार आहे ती कम्प्युटर बेस्डच्या पद्धतीने होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जी काही डेट आहे म्हणजे तुम्ही ती डेट सुद्धा बघितलं असाल की 3/11/2023 ते 24/11/2023 या कालावधीत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करू शकता. तर पात्रता काय असणार आहे आपण पात्रता जाणून घेऊयात. याच्यामध्ये हे बघा खेळाडूसाठी पण आरक्षण दिलेलं आहे की जर तुम्ही एक खेळाडू या सरळ सेवा भरतीकरिता फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा आरक्षण आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षण आहे, अनाथांसुद्धा आरक्षण आहे. हे जे काही ही जाहिरात आहे ही जाहिरात मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तिथे तुम्ही डाउनलोड करून ही जी काही जाहिरात आहे तुम्ही तिथे पाहू शकता. तर पात्रता काय आहे की भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा किती असणार आहे तर वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो काही वरती आपण पाहिला आता नेमकाच की जो काही अर्ज स्वीकारण्याचा दिनांक आहे त्या दिनांकापासून तुमची वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. तर खुल्या उमेदवारासाठी प्रवर्ग खुल्या उमेदवारासाठी किती वय हे असणं गरजेचं आहे की 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय उमेदवारासाठी 25 एप्रिल 2016 मधील 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याच्यानंतर नंबर 3 आहे की पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी 55 वर्ष हे तरतुदीनुसार राहणार आहेत. त्याच्यानंतर नंबर 4 की स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य सन 1991 जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणुकीत कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादा ही 45 वर्ष इतकी राहणार आहे. खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षाची ही शिथिल अट असणार आहे त्यांच्या अंतर्गत आणि उच्चतम वयोमर्यादा ही 43 इतकी राहू शकते. नंबर 6 आहे की दिव्यांग उमेदवारासाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत 16/6/2001 मधील तरतुदीनुसार उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्ष इतकी ही राहणार आहे. तर अशा प्रकारची ही वयोमर्यादा आहे. तुम्ही बाकीची माहिती पाहू शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता व अनुभव की वरिष्ठ सैनिक सहाय्यकसाठी 60 गुणासह तुम्ही जर रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र किंवा मृदशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र या अंतर्गत जर तुम्हाला पदवीत किमान 60 गुण मिळाले असतील तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता, फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी तुम्ही जर ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत म्हणजे 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी चालते आणि 100 शब्द प्रति मिनिट टायपिंग असणं तुमचं गरजेचं आहे याच्या अंतर्गत. नंबर 3 साठी कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी मदतशास्त्र या अंतर्गत जर पदवी धारण केली असेल तर तेच लोक या कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यकसाठी काय पात्रता आहे की ज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदवीधर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केले असतील किंवा त्यांना ही पदवी मिळाली असेल तेच या भूवैज्ञानिक सहाय्यकासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर 5वं आहे आरेखक. आरेखकसाठी काय आहे की अभियांत्रिकीमधील स्थापत्य यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी जर तुम्ही धारण केलेली असेल तरच तुम्ही या आरेखकसाठी फॉर्म भरू शकता. सहाय्यक आरेखकसाठी काय आहे तर त्याच्यासाठी पण हीच बाब आहे की ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केली असतील त्यांनी सुद्धा या भरतीसाठी ही पदविका जर धारण केली असताल तरच तुम्ही या सहाय्यक आरेखकसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारची पात्रता आहे. बाकीची तुम्ही इथे माहिती बघू शकता. तर अशा प्रकारची ही जी काही जलसंपदा विभागांतर्गत 4497 पदासाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरती अंतर्गत तुम्ही परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने ही घेण्यात येणार आहे आणि याच माध्यमातून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. तसेच प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास हे 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची ही जी काही जलसंपदा विभागांतर्गत भरती निघालेली आहे याच्यामध्ये आपण थोडक्यात एक छोटीशी माहिती बघितली. अजून या संदर्भात जर काही एखादी अपडेट मिळाली तर आपण एक चांगल्या प्रकारे या जलसंपदा अंतर्गत जी काही स्थळसेवा भरती निघालेली आहे त्याच्यासाठी आपण एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आता आपण या व्हिडिओमध्ये एक छोटीशी माहिती किंवा एक छोटासा अपडेट आपण याबद्दल बघितला तर नक्की आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.